गाणी लावूया, सध्या जाऊया. अंतिम सामना सुरू आहे, नाहीतर जोश जोरात आहे आज गावदेवी नावा टीमचा. सगळेजण मनोसक्त खरं तर आनंद घेत असताना फुल एन्जॉय. 5 रात्रमध्ये खरं तर 40+ नावा गावदेवी, 40+ नावा गावदेवी, 40+ नावा. तर खूप सुंदर असं नियोजनपूर्ण आयोजन पाहायला मिळालं. गेल्या 5 रात्रीमध्ये ही स्पर्धा सुरू आहे आणि नक्कीच या स्पर्धेमध्ये 3 दिवस खरं तर 3 रात्र आम्हाला समालोचन करण्याची संधी उपलब्ध करून दिली. मी सरपंच साहेब विजेंद्रबाई यांचं मनापासून आभार व्यक्त करेन. परंतु नक्कीच खरं तर या स्पर्धा अगदी शेवटच्या म्हणजे रात्रीपर्यंत जरी चालू असली तरी काही जणांवर मात्र फार मोठी खरं तर खांद्यावर जबाबदारी असते. आणि 3 रात्र आम्ही होतो, 3 रात्रीमध्ये जरूर जवळून पाहिलं आम्ही, तर नक्कीच फार मोठी जबाबदारी प्रफुल्लजी गेणी यांनी सुद्धा आपल्या खांद्यावर घेतली. आणि आजही रात्रीमध्ये, एवढ्या रात्रीमध्ये सुद्धा ते जरूर आहेत या ठिकाणी अजूनही. आणि काय हवंय काय नको आहे याची जबाबदारी मात्र संपूर्णपणे त्यांनी पाहिली. तर त्यांचं सुद्धा फार मोठा सिंहाचा वाटा आणि मोठा हातभार मात्र ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी लाभले. प्रफुल्लजी केणी आपलं सुद्धा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि विशुगुळे यांच्यासाठी या बॉलवर जर चौकार आला तर निखिल यांच्याकडून विशू कोळीला 500 रुपयांचं पारितोषिक. आणि जाऊया फायनलसाठी. आणि फायनलसाठी जोडले जातील द व्हॉइस ऑफ गव्हाण. गव्हाणचा आवाज आपण ऐकूया. राजकिरण कोळी सरांना कोणता संघ मात्र या स्पर्धेचा चॅम्पियन संघ असेल? ज्ञानेश्वर, गोलंदाज ज्ञानेश्वर आहे. तर निश्चितच दीपकजी पाटील सर, थँक्यू व्हेरी मच. तुमच्या आवाजाने अक्षरशः सर्वांचंच मन मनोरंजित होतं. थँक्यू व्हेरी मच. ह्यावेळेला मात्र चांगला चेंडू आहे, जरूर थोठावला आहे तो, म्हणजे सर लॉंग ऑनच्या रिजनमध्ये 1 धाव मात्र मिळाली. बऱ्याच उशिराने का होईना टीम गव्हाणला मात्र 1 धाव मिळाली. 39चं टार्गेट सेमीफायनलपासून आपण पाहतोय. 43, 42 आणि आत्ता मात्र 39 वरती मात्र हे टार्गेट आलंय. 40च्या घरामध्ये धावसंख्या उभारली जाते. देवानंद कोळी स्विच हिट खेळत तर निखिल कोळीकडून 1000 रुपयाचं पारितोषिक चौकारला. तर ज्ञानेश्वर, प्रत्येक विकेटला तुम्हाला 100 रुपये, किती रुपये सर? 100 रुपयाचं पारितोषिक आहे संदीप मात्र यांच्याकडून. तर मॅच मात्र सुंदर आहे. 39 धावांचा हा चेस आहे. देवानंद कोळी इथून मात्र 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. दमचक करण्यापेक्षा मॅचकडे चांगल्या पद्धतीने कशा धावा येतील ते बघणं गरजेचं आहे. कारण धावसंख्या तर ह्या वेळेला मात्र फटका चांगला आहे. शैलेशजी पाटील साहेब एक जबरदस्त व्यक्तिमत्व. सुंदरसा खेळ मात्र आपण पाहतोय. नो चेंडू दिलाय, निश्चितच नो आणि +2 म्हणजे 3 धावा पाहायला मिळाल्या. कुठेतरी इथं मात्र पहिले तर 2 चेंडू डॉट गेले होते, त्याचा का कमबॅक केले, बॅकअप भरून काढले. धावसंख्या धावफलकावरती 5 असताना 39चा टार्गेट आपण चेस करतोय. हो निखिल, ओके ओके भाई ओके. तर चेक केलं जाईल. केडी कृपया करून चेक करा. गव्हाण आणि कोंबडभुजे असा रंगलेला सामना. खूप सुंदर मॅच मात्र पाहायला मिळते. जर गव्हाण संघाने फायनलचा हा सामना जिंकला तर निखिल कडून 10 किलोचा बोकड दिला जाईल.
चेकिंग चालू आहे इकडे जरूर नो चेंडू आहे चेक केल्यानंतर पात्र हा चेंडू नो मिळालाय पुन्हा एकदा पंचांची चांगली कामगिरी खरं तर पंचांची कामगिरी चांगलीपेक्षा पंचांचा आम्ही इथं उत्साह दीपक पाटील सर पाहिला काय सुंदर डान्स पाहायला मिळाला होता तर निश्चितच अगदी कारण 60+ आहे 60+ वय असून सुद्धा ज्या पद्धतीने एनर्जी पुन्हा एकदा आपण पाहूया लाईव्ह मधून एस एस देवानंदसाठीचा हा चेंडू ज्ञानेश्वर जे खूप सुंदर गोलंदाजी करतात अगदीच वयाचं 57-58 वय असताना ही अशी गोलंदाजी अचूक धार मात्र पाहायला मिळते देवानंद कोहली दिवस चौकार मारला तर 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल निखिल कुल यांच्याकडून फुल टॉस चेंडू होता आता मात्र फटका चांगला सजविला इथून चेंडू अडवणं थोडंसं कठीण होईल परंतु चांगलं क्षेत्र सजविलं होतं क्षेत्ररक्षणही तेवढं सुंदर पाहायला मिळालंय 2 धावा मात्र जरूर मिळतील धावसंख्या जाऊन पोहोचतील 8च्या घरामध्ये एका षटकाचा खेळ पूर्ण झालाय धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 8 इथून मात्र षटकामागे जी सरासरी होती जवळजवळ 10ची ती मात्र थोडीशी काहीशा फरकाने मागे आली परंतु काही हरकत नाहीये कोणत्याही प्रकारचा गडी मात्र बाद झालेला नाहीये विशू कोळी आणि देवानंद कोळी अशी ही जोडगोळी आपण पाहतोय प्रफुल्ल कोळी पेणी यांनी जवळजवळ 5 दिवस भरपूर ह्या स्पर्धेला मेहनत घेतली अगदीच सरपंच साहेबांच्या खांद्याला खांदा लावून फिरलेत त्यांचं खूप 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 कौतुक आणि आभार थँक्यू व्हेरी मच आणि आत्ताही ते मॅच मध्ये ह्या कार्यभार सांभाळतात खूप महत्वाचं असतं दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना अशोक भोईर संघाचे संघनायक आपलं वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं समोर आहे विश्वनाथ कोळी विशू कोळी हावळला फटका फसलाय जेल खाली क्षेत्ररक्षक येईल का नो मॅन्स लँड मध्ये क्षेत्ररक्षक मात्र चेंडू मात्र विसावलाय दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र पत्त्यावरती पडेल का देवानंद कोहली नॉन स्ट्राईक एंडला डेंजर एंडला होता इथून मात्र अशोक भोईर हा गडी जर बाद झाला असता तुम्ही मॅच मध्ये जवळजवळ 20 ते 30% शिरकाव केला असता जर अशोक भोईर आपण विकेट हायट्रिक घेतली तर संदीप मात्रे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल विश्वनाथ कोहली प्रत्येक षटकारास 1000 रुपये निखिल कोहली यांच्याकडून पहिला फटका मात्र आलाय झेल खाली क्षेत्ररक्षक येईल का परंतु चांगला मात्र क्षेत्ररक्षण तिथं पाहायला मिळालं मॅच ही तुल्यबल आहे त्यामध्ये काही शंका नसणार आहे अशोक घरत गोलंदाजीच्या बोहल्यावरती खोलवर टप्प्याचा चेंडू होता त्याला मात्र जरूर चटावलाय वाईडिश मिडॉनला 1 धाव पूर्ण केली जाईल दुसऱ्या धावेचा प्रयत्न बरा केला नाही जर 2 धावा पूर्ण केल्या तर मात्र कदाचित डेंजर एंडला पुन्हा तर देवानंद कोहली असतील जर तिहेरी धावा खेचल्या विश्वनाथ कोहली तर किती रे निखिल 1500 रुपये एका धावेला 500 रुपये आहेत निखिल म्हणजे 3 ला 1500 रे यावेळेला झेल आहे हवेमध्ये बराच उशिरापर्यंत 38 सर्कल मध्ये चेंडू मात्र थांबलाय परंतु 1 धाव मात्र जरूर मिळाली खेळ गव्हाण संघाला जिंकायचा असेल थोडासा सिरियसनेस ठेवावे लागेल आणि जर गव्हाण संघ विजयश्री संपादन केली तर 10 किलोचा बोकड निखिल कोहली यांच्याकडून दिला जाईल दुसरं षटक अजूनही प्रगतीपथावरती असताना जवळजवळ 7.5 किलोचे पैसे इथं जमा झालेले आहेत स्विचिटचा प्रयत्न जरूर केला गेला होता निर्धाव चेंडू मात्र पाहायला मिळालाय मॅच इथून अजूनही कोणताही संघ हरण्यासाठी तयार नाहीये या षटकातील 5 चेंडूंचा खेळ झालाय धावसंख्या थोडीशी सीमित आहे ती म्हणजे 13 वरती ह्या चेंडूवरती मोठा फटका येणं अगदीच गरजेचं असेल पुढे सरसावून मारलाय क्षेत्ररक्षक
कव्हर सीजन मध्ये तैनात केला गेला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालू आहे. विश्वनाथ यांचा मात्र खूप सुंदर प्रयत्न पाहायला मिळाला. 2 धावा जरूर पूर्ण केल्यात. खूप सुंदर षटक पाहायला मिळालं ते म्हणजेच अशोक भोईर यांचं. 2 षटकांच्या अंती धावसंख्या 15. पहिल्या षटकामध्ये आल्या 8, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 7. बोलू कुणाला सांगू कुणाला बोलू कुणाला बघतोय रिक्षावाला ग वाट माझी बघतोय रिक्षावाला. हे गाणं फक्त विशू गोळीसाठी समर्पित होतं. खास विशू गोळीसाठी हे गाणं डेडिकेट. 12 चेंडू 24 धावांची गरज. मॅच मध्ये मात्र दोन्ही संघ सिरियसली पाहत आहेत. टीम कोंबडभुजे आणि टीम गव्हाण. राजेश नवीन गोलंदाज आपण पाहतोय. विश्वनाथसाठी हा चेंडू बॅटच्या बॉटम एजला लागला होता. तिथून मात्र जरूर एक धाव मिळाली. देवानंद कोळी आणि टीम गव्हाण या षटकामध्ये धावा येणं गरजेचं आहे. कारण सरासरी जी 9ची होती ती मात्र आता 12 वरती जाऊन पोहोचली. 11 चेंडू 23 धावांची गरज. ह्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जर नाही आल्या तर मात्र शेवटचं षटक थोडस डोक्याला सुन्न करणारा असेल. चेंडू चांगला होता. अगदीच समोर चेंडू टाकल्यानंतर मात्र बॅकफूट वरती जाऊन हुक करण्याचा प्रयत्न केला गेला होता. पूर्णपणे फसलाय देवानंद कोळी. ह्यावेळेला मात्र चेंडू पायावरती आदळलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? निश्चितच एकच धाव मात्र मिळाली आणि एक धाव मात्र जरूर मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना जरूर इथं फलंदाज बाद झालाय. चला एक धाव इथं जरूर मिळेल. अजूनही 11 चेंडू 10 चेंडू आणि 23 धावांची गरज. 9 चेंडू आणि 22 धावांची गरज. 9 चेंडू 22 धावांची गरज. मॅच मात्र इथे थोडीशी टेन्शन मध्ये वादामध्ये निर्माण झाली. कारण इथून कोणता चेंडू असा असेल जो जरूर चौकार षटकारासाठी येईल का? फुलटॉस चेंडू होता. बॅटच्या पट्ट्यामध्ये आला नाही. झेल पूर्ण होईल का? इथं मात्र झेल पूर्ण झालाय. फलंदाज विश्वनाथ कोहलीचा संपलाय खेळ.
चेंडूमध्ये 22 धावांची गरज असताना नवीन फलंदाज मात्र संकेत देशमुख आप्पा आपल्या संघाला संकट मोचकाची भूमिका करून दाखवतील का? त्याला प्रत्येक षटकाचे 500. संकेत देशमुख प्रत्येक षटकारास 500 रुपयाचा पारितोषिक निखिल कोळी यांच्याकडून मात्र फटका चांगला आहे. झेलखाली क्षेत्ररक्षक जरूर येत आहे. तिथे मात्र सुंदर झेल पाहायला मिळालाय. इथे मात्र पकडल्या झेल संपविल निश्चितच संकेत देशमुख यांचा खेळ. रात्री या अंटीची जवा घंटी वाजवली अहो रात्री या अंटीची जवा घंटी वाजवली. तर ह्या विकेट साठी गोलंदाजाला संदीपजी म्हात्रे साहेबांकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. नवीन फलंदाज आपण पाहतोय मदन साठी कॅच पकडली. मदन साठी 200 रुपयाचं पारितोषिक. गजानन कोळी डाऊन द लेग होता. पंचांकडे मात्र अपील मागितली जाते परंतु काय गोलंदाजी केली. अगदीच मोक्याच्या वेळेला आला हा गोलंदाज आणि आपल्या संघाला मात्र खूप सुंदर अशी सुस्थितीमध्ये पोहोचवली या गोलंदाजीने. तर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 17-6 चेंडू आणि 22 धावांची गरज. 6 मध्ये 22. थोडस टेन्शनचं वातावरण टीम गव्हाणच्या गोटामध्ये. थोडक्यात जरा गमाला रातीचा करतो बोर, गमाला रातीचा करतो बोर, जवळ काही घेईना. सामना जर गव्हाण संघानं जिंकला तर निखिल कोळी यांच्याकडून सगळ्या टीमला कारला 40+ ला. परंतु मोमेंटम चांगला होता खरं तर. पहिल्या इनिंगमध्ये गव्हाण संघानं गोलंदाजीमधून चांगलं कमबॅक केलं होतं परंतु फलंदाजी सुरुवातीपासून संत झाली आणि त्याचमुळे आता मात्र धावांचा डोंगर उभा आहे. कारण इकडे जिंकायचं म्हटलं तर थोडा घाम गाळावा लागेल. मोठे फटके आलेले नाही आहेत आणि शेवटच्या षटकामध्ये मात्र तो कारनामा कोणत्या तरी फलंदाजाला करावा लागेल. देवानंद कोळी यांच्या वाला मात्र हा फटका चांगला आहे परंतु देवानंद कोळी गव्हाणचा कोहिनूर ज्यांना म्हटलं तर ही मॅच काढून देतील का? कालच्या रात्रीमध्ये गजानन कोळीने ज्या पद्धतीने मॅच काढून दाखवली होती, षटकार मात्र मारला होता, तीच बॅटिंग आज गजाननला करावं लागेल. 5 चेंडूमध्ये 21 धावांची गरज. इथून मात्र कमबॅक पूर्णपणे केलंय मॅच मध्ये कोंबडभुज संघाने. ह्या वेळेला फटका फसलाय. झेल खाली क्षेत्ररक्षक येईल आणि झेल मात्र पूर्ण केलाय. पूर्णपणे अस्तित्व प्रभाव ठेवलाय टीम कोंबडभुजेने. टोपीवाला धोतरवाला भैया घालुंगीवाला दाबून बघतोय चिकू. मॅच अजून चालू आहे. मॅच मध्ये मात्र बक्षिसांची खैरात आहे. बक्षिसांची लई लूट आहे शेवटच्या मॅच मध्ये. चला नवीन बॅट्समन जर किशोर आपण विकेट घेतला तर प्रत्येक विकेटला 100 रुपये. नवीन फलंदाज कुंदन आपण पाहतोय. ह्याही वेळेला फटका फसलाय. काय चाललंय गव्हाण संघाचं? पूर्णपणे सातत्याने एकही मोठा डिक्लेअर्ड फटका पाहायला मिळत नाहीये.
एकेरी दुहेरीने मात्र इथे संकट अंगावरती घेऊन ठेवली असं म्हणावे लागेल. हे बोलला 1000 कुंदनी चक्का मारला होता. मॅच आपण पाहतोय विशू कोहली विपक्ष अप्पा कोहली. जर कुंदन ह्या चेंडूवरती षटकार मारला तर 1000 रुपयाचं पारितोषिक निखिल कोहली यांच्याकडून. सुंदर चेंडू पाहायला मिळालाय, अप्रतिम असा चेंडू पाहायला मिळाला आणि जवळ मॅचचा दम इथून पूर्णपणे काढलाय. अशा पद्धतीने ही स्पर्धा खूप सुंदर रंगली. 2 दिवसांची ही स्पर्धा आपण पाहिली, ज्याच्यामध्ये टीम गव्हाण आणि कोंबडभुजे यांनी सुंदर खेळ केला आणि कोंबडभुजे संघ माता आता पूर्णपणे या मॅच मध्ये कंट्रोल पोझिशन मध्ये, कंट्रोलिंग पॉवर मध्ये आहे. दोन चेंडू आणि 19 म्हणजे पूर्णपणे आता मात्र मॅच ही कोंबडभुजेकडे झुकलेली आहे. शेवटचा एक चेंडू आणि 19 धावा. काय सुंदर गोलंदाजी केली टीम कोंबडभुजेची. गोलंदाजी जर आवडली असेल तर मात्र जरूर टाळ्या द्यायच्यात. कुंदननी एक धाव काढली तर 500. शेवटच्या चेंडूवरती एक धाव काढली तरी 500 कुंदनसाठी. आता एक धाव आली कुंदनला 500 निखिल कडून. परंतु एकदा जोरदार टाळ्या या स्पर्धेसाठी, जी स्पर्धा निश्चितच 40+ मास्टर्स न्हावे यांच्याकडून आयोजित केली होती आणि महाविजेता ठरलाय टीम कोंबडभुजे. सरपंच आहो सरपंच, आहो सरपंच, आहो सरपंच. आम्ही नाद केला पण वाया नाही गेला, कशाला कुणाला डरायचं. आता टेन्शन घ्यायचं नाही कोणचं, आपला दादा झालाय सरपंच. घ्यायचं नाही कोणतं, आपला विजय पाटील सरपंच. टेन्शन घ्यायचं नाही कोणतं, आपला गोट्या भाई सरपंच. हे समाजसेवक आहे तो कस, गोट्या भाई नावानं फेमस. गोट्या भाई नावानं फेमस, गोट्या भाई नावानं फेमस. थँक्यू. तर अशा पद्धतीने ही स्पर्धा अतिशय सुंदररित्या पार पडली. या स्पर्धेसाठी 2 दिवसासाठी आम्हाला आमंत्रित केलं, त्याबद्दल आम्ही आपलं 40+ न्हावे संघाचं खूप खूप कौतुक आणि आभार व्यक्त करतोय. मला समालोचन करण्याची संधी दिल्याबद्दल अंतःकरणापासून आभार. थँक्यू व्हेरी मच टीम 40+ न्हावे. थँक्यू व्हेरी मच दीपकजी पाटील सर. आणि निश्चितच आता आपण पोस्ट मॅच प्रेझेंटेशन कडे जाऊया. चल जाऊ गो